नमो बुद्धाय. जय भीम. बंधू आणि भगिनींनो, आजचा विषय प्रत्येक कुटुंबाशी, प्रत्येक आईवडिलांशी आणि प्रत्येक नवविवाहित मुलींशी संबंधित आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील एक अत्यंत महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्नानंतर नवीन संसाराची सुरुवात होते. अशा वेळी भगवान बुद्धांनी स्त्रीला कोणता मार्ग दाखवला, तिचे कर्तव्य काय सांगितले आणि त्याचबरोबर पतीची जबाबदारी काय आहे, हे आज आपण सविस्तर पाहू. लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तीचा नव्हे तर दोन कुटुंबाचा मिलाप आहे. बुद्धांच्या मते संसाराचा पाया प्रेम, विश्वास, समता आणि परस्पर आदर यावर उभा असतो. एकदा एका गृहस्थाने भगवान बुद्धांना विचारले, "भंते, विवाहानंतर स्त्रीने कसे वागावे म्हणजे तिचा संसार सुखी होईल?" भगवान बुद्ध शांतपणे म्हणाले, "ज्या घरात प्रेम, संयम आणि परस्पर सन्मान असतो ते घर खऱ्या अर्थाने मंगलमय असते." बुद्धाने सांगितले की नववधूने सासरी गेल्यानंतर प्रथम घरातील ज्येष्ठांचा, वडीलधारी व्यक्तींचा आदर करावा. सासू-सासरे हे नातेवाईक नसून आई-वडिलांप्रमाणे मानले पाहिजे. दुसरे म्हणजे घरातील प्रत्येकाने प्रेमाने बोलावे. कठोर शब्द घरात कलह निर्माण करतात, गोड वाणी घराला आनंद देते. तिसरे, घरातील कामे जबाबदारीने करावीत. काम लहान असो किंवा मोठे, ते मनापासून केले तर घरात समाधान राहते. चौथे म्हणजे पतीने कमावलेल्या संपत्तीची योग्य काळजी घ्यावी. अपव्यय टाळावा आणि गरजेनुसार खर्च करावा. पाचवे, घरात काम करणाऱ्या व्यक्तीशी प्रेमाने आणि न्यायाने वागावे. बुद्धाने सर्व माणसे समान आहेत हा संदेश दिला. सहावे, सत्य आणि प्रामाणिकपणा हे गुण कधीही सोडू नयेत. परंतु बुद्धांचा उपदेश इथेच थांबत नाही. ते पुढे म्हणतात, फक्त पत्नीचेच कर्तव्य नसतात, पतीचीही तितकीच मोठी जबाबदारी असते. पतीने पत्नीचा नेहमी सन्मान करावा, तिचा अपमान करू नये, तिच्यावर विश्वास ठेवावा, तिच्या मताला महत्त्व द्यावे, तिच्या गरजा पूर्ण कराव्यात आणि तिच्याशी निष्ठावान राहावे. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी कधीही स्त्रीला कनिष्ठ मानले नाही. त्यांनी स्त्रियांनाही ज्ञान, साधना आणि सन्मानाचा समान अधिकार दिला. म्हणून त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. आज अनेक संसार तुटण्यामागे एकच कारण दिसते की मी आणि अहंकार. भगवान बुद्धांनी नववधूला सांगितले सुखी संसारातील जीवनाची तत्त्वे. घरातील आग बाहेर नेऊ नये आणि बाहेरची आग घरात आणू नये. याचा अर्थ घरातील मतभेद, वाद आणि कौटुंबिक गोष्टी गावभर शेजाऱ्यांमध्ये किंवा नातेवाईकांकडे सांगत फिरू नये. असे केल्याने वाद आणखी वाढतात आणि प्रतिष्ठा दुखावली जाऊ शकते. बाहेरची आग घरात आणू नये याचा अर्थ इतर लोकांनी सांगितलेल्या अफवा, चुगल्या, चहाड्या, भडकवणाऱ्या गोष्टी किंवा दुसऱ्यांच्या घरातील वाद आपल्या घरात आणू नये. अशा गोष्टींमुळे विनाकारण वाद होऊन घरातील शांतता नष्ट होते. पुढे आणखी बुद्धाने सांगितले, काही वचने सांगितली, त्यातील पहिले वचन देणाऱ्यालाच द्यावे. याचा अर्थ असा की घरातील वस्तू किंवा पैसा अशा व्यक्तीला द्यावा तो वेळ आल्यावर परत करतो आणि विश्वास जपतो. न देणाऱ्यालाही देऊ नये. जो माणूस वारंवार वस्तू घेऊन परत करत नाही, जबाबदारी घेत नाही किंवा विश्वास तोडतो, त्याच्याशी व्यवहार करताना विवेक ठेवावा. देणाऱ्यालाही आणि न देणाऱ्यालाही द्यावे हे ऐकून विरोधाभास वाटू शकतो. याचा अर्थ असा आहे की जर एखादा गरजू, आजारी किंवा संकटात सापडलेला माणूस मदतीसाठी आला तर परतफेडीची अपेक्षा न ठेवता त्याला मदत करावी. करुणा ही बुद्धांच्या धम्माची ओळख आहे. सुखाने बसावे याचा अर्थ दिवसभर आरामात बसावे असा नाही. बुद्धांचा अर्थ असा आहे की घरातील वडीलधारी ज्येष्ठांचा आदर करून आपापली कामे पूर्ण करून मन शांत ठेवून बसावे. सुखाने जेवावे याचा अर्थ घरातील जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर आणि सर्वांची काळजी घेतल्यानंतर समाधानाने अन्न ग्रहण करावे. सुखाने झोपावे. दिवसभर प्रामाणिकपणे कर्तव्य केले, कोणाचे वाईट केले नाही, मनात द्वेष ठेवला नाही तर रात्रीची झोप शांत लागते. अग्नीची सेवा करावी. येथे अग्नी म्हणजे चूल नव्हे. याचा प्रतिकात्मक अर्थ असा आहे की घरातील पती, पत्नी आणि कुटुंबातील नातेसंबंध यांची प्रेमाने जपवणूक करावी. जसे अग्नी आपल्याला ऊब देतो तसेच नाती जपली तर घर आनंदी राहते. घरातील देवतांना नमस्कार करावा.
बुद्धांच्या या उपदेशात घरातील देवता म्हणजे घरातील ज्येष्ठ आई वडील सासू सासरे आणि आदरणीय व्यक्ती त्यांचा सन्मान करणे, त्यांच्याशी नम्रतेने वागणे हाच या उपदेशाचा अर्थ आहे. तर भगिनींनो, या सर्व शिकविणीचा सार एकच आहे. संसार प्रेमाने चालतो, अहंकाराने नाही. संसार विश्वासाने टिकतो, संशयाने नाही. संसार करुणेने फुलतो, रागाने नाही. तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच बुद्ध धम्मावरील प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.